ठीक आहे. आता हा जॉब आहे, हा 3D मध्ये जॉब आहे बरोबर. का आपल्याला मशीनिंग करायचं. टॉप व्यू सेट केला आहे, हा टॉप व्यू आहे. ऑप्शन सेट करायचं आहे, वायर फ्रेम, बाउंडिंग बॉक्स, इन सिलेक्शन बरोबर. टॉप सेंटरला ऑप्शन सेट करायचं आपलं. ट्रान्सफॉर्म, मूव टू ओरिजिन, ठीक आहे. आता एवढ्या एरियात मशीन करायचं आपल्याला. मग मशीन मेल डिफॉल्ट. आता आपण 3D मध्ये काय करतो, अगोदर रॉ मटेरियलची साईज सेट करतो. कुठून करतो, स्टॉकमध्ये जातो, इथे नाव दिलं रॉ मटेरियल, इथे म्हटलं ऑल सरफेस. आपलं सरफेस मॉडेल आहे त्यामुळे आपण इथे म्हटलं ऑल सरफेस. तर ऑटोमॅटिकली काय घेतली, साईज घेतली सगळी XYZची. ते म्हणायचं ओके. हा आपलं काय रॉ मटेरियल आहे, ते मशीनवरती आपण लावणार आहे बरोबर. इथून ऑफ केलं, करवॉलेज करत होतो, लाईन सिलेक्शन होत नाही आहे. वायर फ्रेम, करवॉलेज, लाईन सिलेक्शन, टूल पाथ, इथे म्हटलं क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर हा स्टॉक द्यायला लागतो आपल्याला. फिनिशिंगसाठी आपण काय करतो, मटेरियल ठेवतो. पॉईंटवर ठेवलं मी, वॉलला फ्लोअरला पॉईंटवर ठेवलं. नंतर इथे मशीन एंटिटी ॲड करायला लागतात, इथे क्लिक करायचं. पूर्ण मॉडेल दिलं, 126 एंटिटी ॲड झाल्या. नंतर टूल पाथ कंट्रोलमध्ये द्यायचं, इथून बाउंड्री चेंज द्यायचं. कोणत्या एरियामध्ये मशीनिंग करायचं, इथे क्लिक करायचं. मला आता ही चेंज दिली, एवढ्या एरियात मशीनिंग करायचं. नंतर बाकी कुठे चेंज करायचं नाही. टूलमध्ये जायचं, टूल घ्यायचं, क्रिएट टूल, पेन मी घेतलं, 800 घेऊ, ठीक आहे. फिनिश. 800 एवढं छोटं हे आहे ना, काय मोठं आहे ना ते, कसं मोठा आहे. जॉब मोठा आहे ना. बरं हां, किती मोठा आहे दाखवतो मोठा होतो. स्टॉकमध्ये ते टूल सिलेक्शन तुम्ही घ्या तुमच्या सर, मग स्टेप समजून घ्या. मुद्दाम काय बघितलं 800, कारण मध्ये पण छोटे छोटे पार्ट आहेत. स्टॉकमध्ये गेलो, स्टॉकला ऑन केलं, प्रिव्हियस ऑपरेशनला ऑन करायचं. इथे म्हणायचं वन ऑर्डर ऑपरेशन आणि स्टॉक द्यायचा रेफरन्स. बाकी काय रेफरन्स नाही. कट पॅरामीटर इथे डेप्थ ऑफ कट द्यायची. स्टेप 4 दिला 75%. इथे झिगझॅग, ते क्रिटिकल पाथ ऑन करून इनटू चार्ट म्हणायचं. हे स्टेपला ऑन केलं, डिटेक्ट ऑटोमॅटिकली त्याने झेड घेतली. लिंक पॅरामीटर यामध्ये हे नन करायचं, हे नन करायचं. इथं मिनिमम वर्टिकल कट म्हणायचं, ठीक आहे. हे फीड द्यायचं, ऑन करायचं. काय चेंज करायचं नाही. टॉलरन्स प्लेन चेक करायचे, तुरंत ऑन करायचं. आता हे छोटे छोटे हे आहेत बघा, हे रेडियस वगैरे आहेत ना, त्याच्यामुळे आपण लहान छोटे दिले. टूल पाथ तिथे बनतोय. 3Dला टूल पाथ बनवायला वेळ लागतो. बनला. तुम्ही मटेरियलची साईज चेक करायची. मला किती साईज आहे मटेरियलची, 152 बाय 152चा स्क्वेअर आहे. लय मोठा आहे जॉब. हां 152 ते आतला पॉकेट कितीचं आहे ते बरोबर. नाही, टूल मी 8चं वापरलं आहे. 152 बाय 152चा स्क्वेअर आहे. केवढा जॉब असेल, केवढा जॉब असेल, लय मोठा झाला. ते टूल सिलेक्शन तुम्ही करा अकॉर्डिंग टू तुमच्या जॉबनुसार वगैरे. मेन काय आपल्याला ट्रिक समजून घ्यायची आहे, ठीक आहे. मी मुद्दाम 8चा वापर आहे, कारण रेडियस वगैरे छोटे छोटे म्हणून घेतलं. ठीक आहे. हे आपलं काय झालं, मशीनिंग झालं इथे. फ्लॅट हँड मिल घेतला ना. हां. नंतर मला काय करायचं, तर मला चेक करायचं की माझं मटेरियल किती निघालं, किती राहिले. त्यासाठी आपण काय करतो बघ, परत स्टॉक मॉडेल बनवायचं. स्टॉक मॉडेल इथे नाव दिलं 1, ठीक आहे. इथं म्हटलं स्टॉक मॉडेल, रॉवरती कोणतं ऑपरेशन चाललं आहे, 800 ते सोर्स ऑपरेशनमध्ये जायचं आणि हे ऑपरेशन चाललं इथं म्हणायचं ओके. त्याला नवीन एक स्टॉक बनवलं इथं.
म्हणजे आपण दोन स्टॉक बनवतोय. पहिला स्टॉक काय रॉ, दुसरा स्टॉक आहे वन. म्हणजे या रॉवरती हे ऑपरेशन चाललंय, ते राहिलेलं मटेरियल आपल्या इथे दिसणार आहे. किती मटेरियल राहिले आणि किती मटेरियल निघाले. तर हा इथं बनतोय स्टॉक, वेळ घेतो थोडं. 3Dला वेळ लागतो जरा जनरेट व्हायला ऑपरेशन, कारण पासेस जास्त असतात. आता इथं बघा, आपलं एवढं मटेरियल निघालं, तर हे मटेरियल राहिले. बरं. ठीक आहे. तर हे मटेरियल आपलं काढायचं आहे. टूल लहान वापरायला लागेल आपल्याला. परत रफिंग म्हणायचं, परत एरिया रफिंग म्हणायचं. हेच ऑपरेशन मी काय केलं, कॉपी केलं खाली, म्हणजे पेस्ट केलं. ठीक आहे. फक्त मी काय करेल, टूल चेंज करेल. तर 8च्या टूलने बऱ्यापैकी मटेरियल काढलं आहे. आता मी टूल 4चं घेतो छोटं. परत टूलमध्ये गेलो, क्रिएट टूल, एंड मी घेतलं समजा 4, फिनिश. बाकी स्टॉक चेंज करावं लागेल, स्टॉक चेंज करायला लागेल. स्टॉकमध्ये गेलो तर तेच फक्त रेफरन्स आता याचा द्यायला लागेल. बरोबर. कट पॅरामीटरमध्ये गेलो, डेप्थ ऑफ कट 0.4, 75. बाकी सगळं सेम. आता ऑपरेशन एक बनवेल. आता हे जे 4चं टूल आहे कुठं चालणार आहे, ज्या ठिकाणी 8च्या टूलनं मटेरियल सोडलं आहे फक्त त्याच ठिकाणी 4चं टूल चालणार आहे. ह्याला आपण म्हणतो रेस्ट रफिंग, एरिया रेस्ट रफिंग. बोलून घ्या. आता कुठं चाललंय, जेवढं बाकी आहे तेवढं. परत टूल पाथ, स्टॉक, इथे काय येईल 2, इथं 1, ऑपरेशन सेकंड, आणि आता दुसरा स्टॉक बनेल. घ्या. तर हे काय झालं, 4च्या टूलनं मटेरियल एवढं काढलं आहे. आता आपल्याला राहिली फिनिशिंग चालवायचं. रफिंग झालं. आता आपलं मटेरियल कुठं राहिले पण का, या ठिकाणी आलं इथं. तर आता कलर दिला ना, आपलं मटेरियल इथं राहिलं. हे तिथे करायला, कारण तिथे स्लॉट रेडियस लेस कमी आहे, त्यामुळे तिथे काय झालं तरी मटेरियल सोडले. आता इथलं मटेरियल निघणार आहे आपल्याला बॉलने. ठीक आहे. एरा रफिंग समजलं. स्टॉप करतो.